रामकृष्ण हरी अप्पा महाराज नरोटे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. पाहिलं का एकंदर पंढरपूरचा संपूर्ण नजराणा व तीर्थक्षेत्राचे संपूर्ण दर्शन मी आपल्यापर्यंत पोचवत आहे. ही एकंदर पांडुरंगाच्या दर्शनासाठी लागलेली ही चंद्रभागेच्या तीरावरील संपूर्ण बारी पाहिलं का. ही दर्शन बारी पाहिलं का. ही दर्शनाची बारी, ही ब्रिजवरील दर्शन बारी पाहिलं का. हे संपूर्ण दर्शन बारीचं चित्रीकरण आणि आणि तुका मागे हेच दान आहे. ही अथांग अशी चंद्रभागा, संपूर्ण ही चंद्रभागेचा नजराणा पाहिलं का. उथंग असं पाणी पाहिलं का, भरपूर पाणी म्हणजे चंद्रभागेला सोडलेलं पाणी आणि पोतपोत भरून वाहणारी ही चंद्रभागा. पवित्र चंद्रभागेच्या पवित्र तीराचं हे संपूर्ण चित्रीकरण पाहिलं का. हे ठिकाणी चंद्रभागेला पाणी असल्या कारणाने बघा ही संपूर्ण नावा चंद्रभागेच्या तीरे सोडलेले आहे पाहिलं का. भक्त पुंडलिकारायाचं मंदिर हे पूर्ण पाण्यामध्ये आहे पाहिलं. संपूर्ण चंद्रभागेचा नजरा खोल अशी ही भरलेली चंद्रभागा आणि हे चंद्रभागेच्या तीरावरील संपूर्ण चित्रीकरण दर्शन बारी. चंद्रभागेच्या तीरावरील ब्रिजवरील हे दर्शन बारी. आता आंघोळीच्या तयारीत आहेत. विठ्ठल बापू हे तर आंघोळ चंद्रभागेच्या पवित्र स्थळी स्नान करत आहेत. बघितलं का हे विठ्ठल बापू आणि विठ्ठल बुवा. काय चाललंय बापू? बापू उरका 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 पटा 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 स्नान उरका, म्हणजे आपल्याला पुढील दर्शनाची आस लागलेली आहे. हे चंद्रभागेच्या तीरामध्ये चाललेले भाविक भक्तांचं स्नान पाहिलं. तेव्हा का आता बापू विठ्ठल भाऊ आणि आमच्या मनोहर शेठ यांचं स्नान झालं. कसं काय वाटतं ते गडी? बघितलं का ह्या कुठं केली आंघोळ माहित आहे का? ह्या का ह्या चंद्रभागेच्या ठिकाणी त्यांनी आंघोळ केली. आता मी बी आंघोळ केलेली आहे. आता म्हणलं नकोच तुम्हाला दाखवला, कारण आमचे श्रद्धास्थान असणारे धोंडोपंत दादा संस्थान पाहिलं का. काय वाटतंय माऊली? बघितला का डोंगरदरी? हे बघा इथं विठ्ठल बापू सेल्फी देताना. हे बघा इकडं आमचं हे मनोहर शेठ. हे बघा डोंगरावर बघितलं का कसं काय वाटतात मनोहर शेठ. आणि हे अशी एकंदर डोंगरदरी. हे बघा ही अशी संपूर्ण डोंगरदरी पाहिलं का. हा आपला पंढरपूर सातार रोड आणि आम्ही एकंदर पंढरपूरचा सगळा कार्यक्रम आटोपून देवदर्शन वगैरे चंद्रभागेसनं स्नान केलं आणि आता गोंदावल्याकडं आम्ही देवदर्शनासाठी जात आहे. तर आमचं विठ्ठल भाऊ उभा इथं बघितलं का. हे बघा आणि इकडं आपलं चालल्यात आहे जरासा डोंगरावर फिरायचं बापूचं ह्याचं काम. तीर्थक्षेत्र श्री गोंदावलेकर महाराज समाधी स्थान आणि या ठिकाणी आरतीसाठी जमलेला हा भाविक भक्त पाहिलं का. तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र गोंदावले.
श्री क्षेत्र ब्रह्मानंद गोंदावलेकर महाराज या पवित्र ठिकाणचं आहे संपूर्ण चित्रीकरण. आता एकंदर 12ची आरती चालू होणार. त्या आरतीसाठी जमलेले भाविक भक्त पाहिलं का? झालं बघा, आलोय हे आता गोंदावलेच्या ठिकाणी आरतीसाठी. काय करायचे काय विठ्ठल बापू बसल्यात आहे. एकंदर चाललंय आरतीचं नियोजन आणि आरतीसाठी जमा होणारे भाविक भक्त पाहिलं. अहो माझा ऐका, आपण जावलीहून जाऊ राहतो तुम्ही माणसाला. खरंच गड्या हे बी क्षेत्र खतरनाकच आहे. नाही नाही लांब नाही, आपण काय गोंदावलेकर महाराज तीर्थक्षेत्रावरील प्रसादालय आणि प्रसादाच्या ठिकाणची ही संपूर्ण सुविधा पाहिलं का? ह्या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला जातो. महाप्रसादासाठी लागलेली नाही.